विल हॅव टू करावे लागेल, हॅव टू झालं, हॅड टू झालं. आता शेवटचं विल हॅव टू म्हणजे करावं लागेल. जर आपल्याला असं म्हणायचं आहे मला हे करावं लागेल, ते करावं लागेल, अशा वेळेस तुम्ही विल हॅव टू हे तिन्ही शब्द एकत्र जोडून बोलायचे. विल हॅव टू, विल हॅव टू. उदाहरणार्थ, मला मार्ग शोधावा लागेल, आय विल हॅव टू फाइंड अ वे. मला तुझ्याशिवाय जावे लागेल, आय विल हॅव टू गो विदाउट यू. त्यांना शुक्रवारपर्यंत बिल भरावे लागेल, दे विल हॅव टू पे द बिल बाय फ्रायडे. मला नवीन नोकरी शोधावी लागेल, आय विल हॅव टू फाइंड अ न्यू जॉब. तुम्हाला जनतेला पटवून द्यावे लागेल, यू विल हॅव टू कन्व्हिन्स द पब्लिक. हॅड टू सारखं आय, यू, वी, दे, ही, शी, इट सर्वांसोबत विल हॅव टू हेच वापरावं लागतं. यात कुठला बदल होत नाही. अशा रीतीने तुम्हाला 3 महत्त्वाचे शब्द कळाले आहेत, ते म्हणजे हॅव टू, हॅड टू आणि विल हॅव टू. या तिन्ही शब्दांचा तुम्ही रोजच्या बोलण्यामध्ये वापर करू शकता व इंग्लिशमध्ये कॉन्फिडंट होऊ शकता. इंग्रजीबद्दल तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही जर मला शेअर केले तर मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकतो. तुम्ही कॉन्फिडंटली इंग्लिश बोलावं आणि इंग्रजी पुस्तकं फ्लुएंटली वाचता यावी व ती तुम्हाला कळावी व तुमच्या ज्ञानात भर पडावी, हाच माझा एकमेव उद्देश आहे या व्हिडिओज बनवण्यामागे. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी मला संधी द्या. धन्यवाद.